इंटरनेट म्हटले की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसमोर वेगवेगळे चित्र उभे राहते. कॉलेजमधले तरुण तरुणी फेसबुकवरचे स्टेटस, इंस्टाग्रामवरचे फोटोज, स्टोरीज वगैरे आठवून आनंदित होतील, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पालक काय त्या इंटरनेटवर पडीक असतात पोरं म्हणत नेटच्या नावानं बोटं मोडतील. याउलट एखादा डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल अथवा इन्फ्लुएन्सर चटकन इंटरेस्टिंग पोस्ट टाकत फॉलोअर्सना गुंगावून ठेवण्याचे आडाखे आखेल. वास्तविक आपण इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर या विषयाकडे आज पाहणार आहोत. पण यावर पुढे काही बोलण्यापूर्वी हा विषय खूप संदिग्ध आहे हे मी इथे स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, एका अभ्यासानुसार युरोपातील जवळपास 8% लोक इंटरनेट ॲडिक्शनचे शिकार आहेत, तर दुसऱ्या एका अभ्यासाच्या मते हा आकडा जवळपास 38% आहे. आता तुम्ही म्हणाल, दोन अभ्यासांमध्ये इतका फरक कसा काय? तर त्याचे कारण इंटरनेट ॲडिक्शनची लोकांना लागण झाली आहे हे ठरवावे कसे याचे सुस्पष्ट निकष अजून अस्तित्वात आलेले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे भारतात जवळपास 32 ते 36% लोकांकडे इंटरनेट आहे, पण इंटरनेट ॲडिक्शनचे प्रमाण सुमारे 0.7% इतकेच असल्याचा अंदाज आहे. इंटरनेट ॲडिक्शन डिटेक्ट कसे करावे यावर काही मतभेद असले तरी ॲडिक्शन म्हणजे काय यासाठी जे निकष ठरलेले आहेत त्यावरून एखादा माणूस इंटरनेटच्या कितपत आहारी गेला आहे याचा अंदाज येऊ शकतो. रोज इंटरनेटवर सर्फिंग केल्याशिवाय चैन न पडणे, सलग 8-8 तास नेटवर पडीक राहणे, त्यात मध्ये कोणी डिस्टर्ब केल्यास चिडचिड करणे, ही साधारणतः ॲडिक्शनची लक्षणे समजली जातात. आता रोज 7-8 तास इंटरनेटवर घालवणं म्हणजे ॲडिक्शन असं धरलं तर आपल्यापैकी प्रत्येकजण दिवसातून अगणित वेळा फेसबुक व इंस्टाग्राम चेक करतो, नेटफ्लिक्स पाहतो. उलट काम असो वा करमणूक, आपल्याला मोबाईल व ॲप्स पहिले आठवतात. आपण तिथे 7-8 तास सहज घालवत असू. मग आपणही इंटरनेट ॲडिक्ट आहोत का? तर तसे काही नाही. व्यसन अर्थात इंटरनेटचे व्यसन हे इतर काही मानसिक समस्यांशी संबंधित आहे. जसे की मनाला थोडीशी उदासी आली तर आपण मित्रांशी, आईवडिलांशी बोलून ती दूर करू. त्यावेळी आपण नेटफ्लिक्स उघडून बसणार नाही. संकटात असताना पण सर्वप्रथम माणसांऐवजी इंटरनेटमध्ये आधार शोधणे हे चिंतेचे लक्षण आहे. उलट डिप्रेशन, एन्झायटी यासारख्या मानसिक समस्यांचे बळी असलेले लोक किंवा ज्यांचं सेल्फ एस्टीम कमी आहे असे लोक इंटरनेट ॲडिक्शनला बळी पडण्याची जास्त शक्यता असते. गंमत म्हणजे नैराश्य विसरण्यासाठी इंटरनेट व इंटरनेटवर इतका वेळ वाया घालवला म्हणून परत नैराश्य असे हे दुष्टचक्र चालू राहते. इंटरनेटचे व्यसन या काही प्रकारात विभागले जाऊ शकते, जसे की विशिष्ट अश्लील साईट पाहण्याचे व्यसन, नेटफ्लिक्ससारख्या साईटवर सतत नवनवीन मालिका, चित्रपट पाहत बसणे, पबजीसारख्या गेम्स खेळत राहणे किंवा फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर पडून राहण्याची सवय. इथे फेसबुक ॲडिक्शन डिसऑर्डर अथवा फॅड ही देखील एक मोठी समस्या आहे. जवळपास 350 दशलक्ष लोक जगभरात फॅडची शिकार आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे सेल्फ एस्टीम कमी असणारे लोक या फेसबुक लाईक्सच्या जाळ्यात अडकत जातात आणि वास्तव जगातील माणसे व नात्यांपेक्षा या ऑनलाईन नात्यांना महत्त्व देत आपलं मन देखील तिथेच मोकळं करतात. काही लोक तर इतके टोकाला जातात की आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय देखील ऑनलाईन मित्र व फॉलोअर्सवर सोपवतात आणि त्याचे परिणाम कधीकधी भयंकर होऊ शकतात. जसे की काही महिन्यापूर्वीच मलेशियातील एका तरुणीने चक्क आपल्याला कंटाळा आला आहे, आपण जगू का मरू असे विचारणारा एक पोल इंस्टाग्रामवर टाकला. उलट्या काळजाच्या संवेदनाहीन नेटिझन्सनी लिव्ह ऑर डाय पैकी डायवर जास्त मते दिली आणि त्या मुलीने खरोखरच आपले जीवन संपवले. आज सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपला वावर वाढत आहे, इतका की ऑनलाईन गॅम्बलिंग इंडस्ट्री देखील ग्राहकांचा वेळ आणि लक्ष खिळवून ठेवण्यात सोशल नेटवर्किंग साईट्स आणि नेटफ्लिक्सला आपला सरळ स्पर्धक मानते आहे. याचा अर्थ इंटरनेट म्हणजे काहीतरी भयानक नादी लावणारी गोष्ट आहे असा घ्यावा का? तर अजिबात नाही. ती केवळ एक सुविधा आहे. त्याचा वापर आपण कसा करतो यावर सारे काही अवलंबून आहे. मगाशी स्पष्ट केल्याप्रमाणे इंटरनेट ॲडिक्शनचे मूळ केवळ इथे उपलब्ध असलेल्या आकर्षक गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात दडलेले आहे. इंटरनेट आपल्या मनावर आणि पर्यायाने आपल्या समाजावर कसा परिणाम करतो यावर अधिक माहितीसाठी प्रसिद्ध ब्रिटिश लेखक मॅट हेग अर्थात MATT मॅट HAIG हेग यांचे नोट्स ऑन अ नर्वस प्लॅनेट हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. डिप्रेशनच्या व्याधीतून नुकतेच सावरल्यामुळे मॅटच्या मनाची अवस्था नाजूक झालेली आहे. अशावेळी लेखक ट्विटरवर आपले मन मोकळे करत अमेरिकेच्या सध्याच्या स्थितीविषयी काही मत व्यक्त करतो आणि त्याच्या ट्विटवर असंख्य वाईट कमेंट्स येऊ लागतात. त्यामुळे त्याचा एन्झायटीचा विकार बळावतो.
ट्विटरवर झालेल्या वादावादीमुळे मनस्थिती बिघडली की पूर्ण दिवस वाईट जातो व कामावरही धड लक्ष केंद्रित होत नाही. बरे, ट्विटर सोडून द्यावे म्हटले तर लेखक म्हणून बऱ्याच सुंदर कल्पना आपल्याला काही ट्विट्स पाहूनच सुचल्या आहेत. यूट्यूबवर काही चांगले व्हिडिओज पाहून आपली मनस्थिती सुधारली आहे. असे असताना सोशल मीडिया हाताळावा तरी कसा, हा प्रश्न त्याला सतावतो आणि व्यक्ती तसेच समाजावर सोशल मीडियाचे काय परिणाम होतात त्याचा मागोवा घेण्याचे मॅट हेग ठरवतो. त्याचप्रमाणे अमेझॉनसारख्या वेबसाईट्स आपल्या शॉपिंग पॅटर्नचा अभ्यास करून आपल्याला काय आवडेल त्याचा अंदाज लावतात व तशा वस्तू दाखवतात. फेसबुक आपले स्टेटस अपडेट व वैचारिक कल पाहून त्याच्याशी जुळणारे मित्र आपल्याला सजेस्ट करते. त्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या आपल्या मताच्या कंपूत राहण्याची आपल्याला सवय होते व विरोधी विचार ऐकून घेण्याची आपली सहनशीलताच कमी होते. आपल्याला हवे ते लोक आपण जगभरातून शोधून काढू शकतो. त्यामुळे दुसऱ्याला समजून घेणे, त्याच्या मताचा आदर करत त्याच्याशी जुळवून घेणे वगैरे करण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. सोशल मीडियाने समजूतदारपणा या गुणालाच ग्रहण लावले आहे की काय, असा प्रश्न देखील लेखक उपस्थित करतो. या पुस्तकात चर्चा केलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यूट्यूबबद्दल तरुणांच्या मनात असलेले काही भ्रम. मध्यंतरी ब्रिटनमध्ये झालेल्या एका पाहणीत बऱ्याच शालेय मुलांनी पुढे कोणते करिअर करायचे आहे या प्रश्नावर यूट्यूबर असे उत्तर दिले. सध्या सोशल मीडियात इन्फ्लुएन्सर नावाची एक जमात उदयाला आली आहे. इन्फ्लुएन्सर म्हणजे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या साईटवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर असलेला मनुष्य जो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनमानसावर थोडाफार प्रभाव पाडू शकतो. असे असंख्य फॉलोअर असले की मग जाहिरात कंपन्या या इन्फ्लुएन्सर्सना भरपूर पैसे देऊन आपल्या प्रॉडक्टच्या जाहिराती करायला लावतात. नवनव्या गॅजेट्सवर बोलणारा टेक्निकल गुरुजी, बाईक रायडिंग व प्रवास यावर कंटेंट तयार करणारा मुंबईकर निखिल किंवा छोटे कॉमेडी व्हिडिओज बनवणारा BBQ वाईन्स नामक यूट्यूब चॅनल, हे मला माहीत असले काही भारतीय इन्फ्लुएन्सर्स. केवळ यूट्यूब व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम पोस्ट टाकत तुफान कमाई करणारे असे काही लोक आहेत. आता यूट्यूबवर व्हिडिओ कोणीही करून टाकू शकतो, म्हणून आपणही एक दिवस या लोकांसारखे स्टार बनू असे बऱ्याच लोकांना वाटते. पण यूट्यूबवर असलेल्या कोट्यावधी लोकांपैकी असे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच काही जण या पातळीवर पोचतात आणि ते स्टारडम देखील कायम टिकणारे नसते. एक दिवस ते सारे स्टारडम निघून जाते. अशा एकेकाळी स्टार असलेल्या लोकांचे पुढे काय होते त्याचे चित्रीकरण करणारी एक डॉक्युमेंटरी फिल्मच उपलब्ध आहे. त्या डॉक्युमेंटरीचे नाव आहे द अमेरिकन मेम. या मालिकेतील ब्रिटनी फर्लान नामक एका महिलेची गोष्ट विशेष विचारात टाकणारी आहे. ब्रिटनी स्टँडअप कॉमेडियन बनायचा प्रयत्न करत होती, पण तिला विशेष यश मिळत नव्हते. अशातच 2012 साली वाईन नामक व्हिडिओ शेअरिंग ॲप आले आणि त्यावर ही ब्रिटनी तुफान लोकप्रिय झाली. या ॲपवर तिच्या व्हिडिओजचे लाखो चाहते होते. पण 2015 साली वाईन ॲपच बंद पडले. त्यानंतर या ब्रिटनीचा कुठेही बोलबाला नाही. एका दिवसात तिची सर्व प्रसिद्धी विरून गेली. त्याचप्रमाणे आत्ता इंटरनेटवर लोकप्रिय असणारे आणि लाईकसाठी वाटेल ते करणारे काही तरुण सोशलाइट्स आपले तारुण्य संपले की पुढे काय याची चिंता करताना आपल्याला या डॉक्युमेंटरीत दिसतात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून करिअर करावे का नाही हा एक वेगळा मुद्दा झालाच, पण सर्वप्रथम सोशल मीडियावरचे ट्रेंड्स आणि काही साईट्स आणि ॲप्स देखील क्षणभंगूर असतात हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. शेवटी इंटरनेट हे केवळ एक आभासी जग आहे. वास्तव जगातली घट्ट नाती, मित्रांची, वडीलधारांची, मनाला दिलासा देणारी पाठीवरील थाप, स्पर्श, मानसिक व शारीरिक आरोग्याला उत्तम अशी अंग मेहनत, प्रत्यक्ष भेटून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणे, या गोष्टींची जागा इंटरनेट आणि सोशल मीडिया कधीही घेऊ शकणार नाही.